ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100%पर्यंत सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9371 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामधील प्रतिष्ठित टॉप 10 परिसरामध्ये प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराच्या विरोधामध्ये नागरिकांचा संताप उफाळून आलाय. तब्बल 250 ते 300 गाळेधारक, व्यापारी, महिला आणि स्थानिक नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये 22 जून रोजी सकाळी 11 वाजता धडक दिली आहे आणि तीव्र विरोध नोंदवलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे PI योगेश रघुनाथ सावखेडकर यांना नगरसेवकांनी आणि नागरिकांनी निवेदन दिलं आहे आणि संबंधित परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगर येथील CM तलरेजा वाईन्स यांचे दुकान संगमनेर येथील सिटी सर्वे क्रमांक 3599/D, गाळा क्रमांक B1 आणि B2, टॉप 10 इम्पोरियल यशोधन कॉम्प्लेक्सच्या समोर पुणे नाशिक महामार्गावरती स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळताच व्यापारी आणि नागरिक आक्रमक झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक भारत बोराडे तसेच नगरसेविका अर्चना दिघे यांच्यासह अनेक नागरिक या ठिकाणी हजर होते. तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी देखील यापूर्वी पत्राद्वारे या प्रस्तावाला विरोध दर्शवल्याचे नागरिकांनी म्हटलंय. संगमनेर उडता पंजाब होऊ देणार नाही. महिलांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. शहरामध्ये वाढते अवैध धंदे, अंमली पदार्थाची उपलब्धता तसेच नुकत्याच वडगाव पाण इथे अल्पवयीन मुलीवरती झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असं महिलांनी म्हटलंय. MD सारखे अंमली पदार्थ शहरामध्ये मिळत आहेत अशा चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये गर्दीच्या आणि कुटुंबियांच्या वर्दळीच्या ठिकाणी दारूची दुकानं सुरू झाल्यास महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली आहे. टॉप 10 परिसर हा संगमनेरमधील प्रतिष्ठित व्यावसायिक केंद्र मानला जातो. इथे सराफ, कार्यालय, विविध व्यावसायिक आस्थापने तसेच महिला आणि कुटुंबियांची मोठ्या प्रमाणावरती वर्दळ असते. शाळा, महाविद्यालयाच्या परिसराच्या लगत दारूचं दुकान सुरू झाल्यास सामाजिक वातावरण बिघडू शकतं असा दावा व्यापाऱ्यांनी केलाय. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे आणि म्हटलंय की प्रशासनानं जनभावनेचा विचार न करता वाईन शॉपला परवानगी दिल्यास टॉप 10 परिसरामधील गाळेधारक, व्यापारी आणि महिला मोठ्या प्रमाणावरती आंदोलन, उपोषण आणि लोकशाही मार्गाने संघर्ष उभारतील. टॉप 10 या ठिकाणी दारूचं दुकान येणार आहे, तर आज आपण राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणी आलात, काय म्हणणं आहे नेमकं आपलं? आमचं असं म्हणणं आहे की संगमनेर शहरातील एक चांगली इमारत आहे. ती इमारत आम्ही पूर्णपणे नियमाप्रमाणे परवानगी घेऊन बांधलेली आहे आणि अशा इमारतीत जे गाळेधारक आलेले आहेत ते सगळे सॉफिस्टिकेटेड थोडे आणि जे व्यावसायिक जे आलेले आहेत ते त्यांच्या ऑफिसमध्ये महिला पण काम करतात. त्या इमारती गाळ्यांसमोर मोकळी जागा आहे, त्यानंतर पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. हे आता असं सांगतायत की आम्ही फक्त गाळ्यापुरतं तेवढं दारूचं दुकान देणार आहे, परंतु ह्या मोकळ्या जागेमध्ये ज्या वेळेला दुकानं बंद असतील त्यावेळेला तिथं दारूचे अड्डेसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर एकूण 250 ते 300 लोकांची एकत्रित प्रॉपर्टी आहे आणि एका गाळ्यामुळं त्या प्रॉपर्टीचं सगळं स्वास्थ्य बिघडू शकतं.
ते स्वास्थ्य बिघडू नये अशी सर्व गाळ्याधारकांची विनंती आहे. आणि म्हणूनच शासनाला अशी विनंती आहे की असा निर्णय घेताना खरं म्हणजे आमच्या अपार्टमेंटची परवानगी घेणं गरजेचं होतं. कारण ते नुसतं अपार्टमेंट त्यांचं वेगळं मालकीचं नाही आहे, ते एक ओनरशिप मालकीचं आहे. आणि ओनरशिप मालकीच्या अपार्टमेंटमध्ये काय करावं काय न करावं इतरांना त्याचा माहिती असावी, इतरांना त्याचा त्रास होऊ नये. आमच्या याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे की इतर गाळेधारकांना त्याचा त्रास होऊ नये. असाच व्यवसाय तुम्ही तिथं चालू करू शकता. असा व्यवसाय चालू करणं खरं म्हणजे बाकी सगळ्या गाळेधारकांचा विरोध असताना सिंगल एकही गाळेधारक त्याला सपोर्ट करत नाही आहे. सगळेच्या सगळे 250-300 गाळेधारक त्याच्या विरोधात आहे. आणि असं असताना शासनाने तिथं दारूचं दुकान येऊ देऊ नये. चांगली इमारतीचा जे संगमनेर शहरातील एक टॉप इमारत जी सगळ्या बाजूने मोकळी जागा पार्किंगची व्यवस्था करून बांधलेली आहे. एवढ्या गाड्यांनाच आता पार्किंगची सुविधेचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे आणि याच्यामुळं तर आणखीनच प्रॉब्लेम येईल. आणि येणाऱ्या मद्यपी तिथं अड्डा करण्याची शक्यता आहे. कारण कवर्ड जागा आहेत, त्या मोकळ्या जागा नाही आहेत. अशा म्हणजे वरून छत नसलेल्या जागा नाही आहेत, छत असलेल्या जागा आहेत, खाली फरशी बसवलेली आहे. आणि अशा जागेमध्ये ते बसून तिथं अड्डा बनवण्याची शक्यता आहे. याची कोण जबाबदारी घेणार? किंवा महिला काम करतात, सोन्याचं दुकान आहे, रिलायन्सचं दुकान आहे, तिथं महिला काम करतात, त्यांची छेडछाड झाली, उद्या काय झालं तर त्याची जबाबदारी पूर्ण शासन घेईल का? आणि अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था तिथं बिघडू शकते. म्हणून आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे, एकही गाळेधारक सपोर्ट करणार नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच शासनाने तो निर्णय बदलावा अशी विनंती आहे. कधी तिथं दारूचं दुकान झालं तर आपली काय प्रतिक्रिया असणार आहे किंवा मग पुढचं आम्ही पाऊल काय असणार आहे? आम्ही सगळे गाळेधारक रस्त्यावर बसणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत. सर्व गाळेधारक आंदोलन करणार आहेत. आम्ही सगळ्या गाळ्यांमध्ये जे कर्मचारी काम करतात, मालक सगळे मिळून तिथं आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करणार. संगमनेर टॉप 10 जो एरिया आहे, टॉप 10 ही बिल्डिंग टॉप 10 नावानेच टॉप 10 व्यवसायधारकांसाठी आहे. आणि तिथे बरेच आपले सगळे सुशिक्षित व्यवसाय तिथे चालू आहे. जसे व्यापारी वर्गांचे CNचे ऑफिस आहे, तिथे बहुतेक ज्वेलर्स आहे. तर त्या हिशोबानेच तिथे सुशिक्षित लोकांची वर्दळ राहणार आहे. आणि तिथे मग अवैध काही व्यवसाय सुरू जर झाला तर नागरिकांना त्यापासून त्रास होत आहे. आणि दारूचं दुकान किंवा तुम्ही इतर काही वाईन शॉप वगैरे जर तिथे ओपन केलं तर सुशिक्षित नागरिकांना आणि महिलांना तिथे त्रास होणार आहे. लहान मुलांचेही तिथे भरपूर गेम्स वगैरे आणि शॉप्स, गिफ्ट शॉपी वगैरे झालेले आहे. महिलांसाठी पण तिथे पार्लर वगैरे असे व्यवसाय सुरू झालेले आहे. तर महिला वर्ग आणि लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये त्या शॉप्सनी, याचा विचार करून नागरिक जागरूक झालेले आहे. आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार तिथे आपल्याला वाईन शॉप नको आहे, तरी सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा. आणि संगमनेर हे उडता पंजाब सारखं होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे, जागरूक राहावे आणि या गोष्टीला पाठिंबा द्यावा. मी स्वाती जयदीप सरमाडे, मी कडलग इन्व्हेस्टमेंटमध्ये एक एम्प्लॉई म्हणून काम करते. मी आत्ताच जे ऐकलं की बाबा टॉप 10मध्ये एक दारूचं जे दुकान होणार आहे, त्याच्यामुळे मला खूप अशी म्हणजे जाणीव झाली की बाबा हे चुकीचं होतं आहे. कारण वडगाव पानमध्ये एक ॲसिड हल्ला झाला, तो महिलेवरती झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं की मनात पहिल्यांदाच एक भीती आहे की बाबा महिला कुठेतरी असुरक्षित आहे. आणि त्याच्यानंतर टॉप 10मध्ये ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या, त्याच्यामध्ये मी असो किंवा माझा स्टाफ असो किंवा कोणी असो, त्या महिला असुरक्षिता आत्ता स्वतः म्हणजे जेव्हा माहिती कळाली तेव्हापासूनच त्यांना असं जाणवतं आहे की बाबा तिथे दारुडे लोक येणार आहेत. मग त्यामुळे अजूनच खूप कुठेतरी काहीतरी वेगळं होण्याची जाणीव होते. त्यामुळे मला असं वाटतंय की हे सर्व कुठेतरी बंद व्हावं आणि टॉप 10मध्ये तरी ही गोष्ट होऊ नये असं मला वाटतं. कारण संगमनेर म्हटलं की सुसंस्कृत लोकांचा हा भाग येतो, तर इथे तरी ही गोष्ट होऊ नये. थँक्यू. संगमनेर ही शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीची मायभूमी आहे. पुण्यानंतर सुसंस्कृत म्हणून जर नाव घेतलं जात असेल तर ते संगमनेरचं नाव घेतलं जातं. आणि या संगमनेरच्या सुसंस्कृत पुण्यभूमीमध्ये टॉप 10 इम्पिरियल नावाची एवढी चांगली इमारत, जी अधिकृत इमारत आहे, आणि त्यामध्ये असंख्य व्यावसायिक, कुणी आर्किटेक्ट असेल, कुणी इंजिनियर असेल, कुणी कॉन्ट्रॅक्टर असेल, कुणी इन्व्हेस्टमेंट
करणारे लोक असतील, CA लोक असतील, IT कंपन्या आहेत, असे असंख्य व्यापारी वर्ग गेल्या 5-6 वर्षापासून गुण्यागोविंदानं नांदत आहेत. आणि बातमी अचानक येऊन धडकली की या ठिकाणी वाईन शॉप होणार आहे. मग ही जी बाब आहे, या ठिकाणी असंख्य ग्राहक, महिला वर्ग ग्राहक सुद्धा येत असतात. संगमनेरमधील उच्चभ्रू व्यापारी वर्ग, त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी येत असतात. त्यांच्यामध्ये एक भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही या इमारतीमध्ये शॉप घेताना असंख्य व्यापाऱ्यांनी मोठी मोठी कर्ज प्रकरणे करून हे शॉप घेतलेले आहेत. आणि जर दारूचं दुकान झालं, पार्किंगच्या समस्या वाढल्या किंवा गुंड लोकांचा वावर या ठिकाणी जर सुरू झाला आणि जर महिला वर्गाला असुरक्षित वातावरण होऊन टॉप 10चं जर वातावरण जर खराब झालं, तर संगमनेरच्या दृष्टिकोनातून ही अतिशय वाईट आणि नामुष्कीची गोष्ट असेल. एवढ्या लोकांनी कष्टाने उभी केलेली ही इमारत आणि संगमनेरचं एवढं सुसंस्कृत वातावरण, याला कुठंतरी गालबोट लागेल असं माझं म्हणणं आहे. म्हणून आम्ही सर्व व्यापारी वर्ग, उद्योजक, सर्व लोक सगळे एकत्र आलो आणि दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही तळमळीनं विनंती वजा निवेदन दिलेलं आहे. आम्हाला कोणाचं दुकान आहे हे पण माहीत नाही, फक्त आम्हाला एवढं माहीत आहे की दारूचं दुकान त्या ठिकाणी येऊ नये. आणि संगमनेरचं आणि त्यातल्या त्या टॉप 10चं की जी इमारत यशोधन म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयासमोर सुद्धा ही इमारत आहे, अतिशय चांगल्या भागात असलेलं हे सुसंस्कृत वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही तळमळीनं निवेदन दिलेलं आहे. ज्यांना कोणाला दुकानं करायची असेल त्यांना इतर पर्याय उपलब्ध आहे, आमचा त्या गोष्टीला सुद्धा विरोध नाही आहे. पण टॉप 10 मध्ये मात्र हे दुकान होऊ नये आणि या ठिकाणचं वातावरण खराब होऊ नये अशी फक्त आमची मनस्वी इच्छा आहे. आणि त्यासाठी मोठा संघर्ष करण्याची आमची सर्व व्यापारी वर्गाची तयारी आहे. धन्यवाद. मी राजेंद्र भालचंद्र खोसे. माझा टॉप 10 इम्पिरियरमध्ये T22 मध्ये गाळा आहे. मी रिटायर झाल्यानंतर मला जे काही पैसे मिळाले आहे त्यामध्ये ते एक इन्व्हेस्टमेंट म्हणून मी तो गाळा घेतलेला आहे. इतकी सुंदर इमारत या संगमनेरमध्ये आहे आणि एकदम सगळे स्टँडर्ड लोक आहेत. रिलायन्स मॉल आहे, IT सेक्टरमधले आहेत आणि दंडे, विशेष म्हणजे दंडे सोन्याचं दुकान पण आहे. आणि या सर्व ऑफिसेसमध्ये महिलांची ये जा होत असते. आणि अशा एवढ्या चांगल्या इमारतीमध्ये जर दारूचं दुकान आलं तर महिला वगैरे स्टाफला उशिरा जावं लागतं. तर हे स्टाफ कसं सुरक्षित राहणार? त्यांना अगोदरच वातावरण सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. सो आमच्या सर्वांची विनंती राहणार आहे, कुठल्याही परिस्थितीत टॉप 10 मध्ये दारूचं दुकान येता कामा नये. त्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसर्स संगमनेरचे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची सर्वांची विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत टॉप 10 मध्ये दारूचं दुकान येऊ नये ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजा जर तिथं दारूचं दुकान झालं तर आम्ही सगळे ओनर्स आम्ही आमच्या पद्धतीने उपोषणाला बसू, एवढंच आम्ही सांगू शकतो. धन्यवाद. नागरिकांनी तिथे म्हणजे तिथले जे गाळाधारक आहे त्यांची जी तक्रार आहे की तिथे क्लासेस, ब्युटी पार्लर, सोन्या चांदी दुकाने, आर्किटेक्ट म्हणजे सगळे प्रतिष्ठित असे तिथे त्यांचे व्यवसाय चालू आहेत. त्यानुसार त्यांना ते सदर व ठिकाणी वाईन शॉप हे नको आहे. तर आज सगळ्यांना जबाबासाठी बोलवलेलं आहे. त्यांचे जबाब नोंदवून नियमानुसार जे असेल ते अहवाल वरिष्ठ कार्यालयास म्हणजे माननीय जिल्हाधिकारी, माननीय अधीक्षक राज्य पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात येईल. सर, आज जे नागरिकांनी बोलणं वाटले याच्यामध्ये काय नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत? नागरिकांनी महिलांची असुरक्षता त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि सदर टॉप 10 बिल्डिंगमध्ये जो कवर्ड प्लेस आहे तिथे मद्यपी तिथे रात्री दारू पिऊ शकतात. म्हणजे एक तो दारू पिण्याचा अड्डा बनेल असं त्यांनी त्या तक्रारीत नमूद केलेलं आहे. नाही, सुरुवात केलेली आहे. आता पहिला जबाब झालेला आहे. तर जेवढे तक्रारदार आहेत अर्जामध्ये सर्वांचे जबाब आज नोंदवण्यात येतील. आज नाही झाले तर उद्या परवा पण ही कारवाई चालू राहील. थँक्यू. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.